नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहाय्यक प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल दत्तात्रय कमलाकर. मित्र हो, आपण सर्वजण माझ्या या यूट्यूब चॅनलला खूप सुंदर असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी दिलगिरी व्यक्त करतो, लास्ट 4 days मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून फोन कॉल्स, व्हॉट्सअप आणि कमेंट्स वगैरे आल्या की सर व्हिडिओज पब्लिश करा, पण माझ्या काही पर्सनल कारणास्तव किंवा ऑफिशियलच्या युनिव्हर्सिटीच्या काही कामास्तव मला वेळ मिळाला नाही. पण आजपासून मी तुम्हाला डेली एक तरी व्हिडिओ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मित्र, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी आहेत, डिमांड्स आहेत, या सब्जेक्टवरती द्या, या विषयावरती द्या, या टॉपिकवरती द्या. पण मोस्ट ऑफ द रिक्वायरमेंट ज्या आहेत त्याप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न करतोय. यापूर्वी मी एमकॉम भाग 2 सत्र 4 च्या 4ही कंपल्सरी विषयाच्या MCQs अपलोड केलेले आहेत. त्या एमकॉमच्या विद्यार्थ्यांनी पाहाव्यात. त्याचबरोबर आता जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार टॅक्सेशनचे काही MCQs मी आपल्या सर्वांना देत आहे. बीकॉम लास्ट इयर च्या विद्यार्थ्यांसाठी टॅक्सेशन सब्जेक्ट आहे, तसेच एमकॉम पार्ट 1 च्या सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांसाठी टॅक्सेशन हा स्पेशलायझेशन पेपर आहे. सो काही अदर युनिव्हर्सिटी मधून सुद्धा मला फोन कॉल्स येत आहेत, त्यामुळं आता इथून पुढे सब्जेक्ट वाईजच आपण MCQs घेणार आहोत. चला तर पाहूया आजच्या या टॅक्सेशन सब्जेक्ट मधील काही MCQs चे आन्सर्स काय काय आहेत. यासाठी मी मित्र ऑलरेडी जुन्या क्वेश्चन पेपर्स मधूनच काही प्रश्न घेत आहे. सो हा जो क्वेश्चन पेपर आहे तो शिवाजी युनिव्हर्सिटी एमकॉम भाग 1 सत्र 2 ऍडव्हान्स अकाउंटन्सी मे 2019 म्हणजे रिसेंट आहे आणि टॅक्सेशन पेपर 4. पहिला क्वेश्चन आपण पाहूयात. B is entitled to hostel expenditure. B is entitled to hostel expenditure allowance of rupees 600 per month. त्याला अधिकार आहे 600 रुपये पर मंथ हॉस्टेल अलाउन्स मिळण्याचा. For his 3 children at the rate of rupees 200 per child. 200 रुपये पर चाइल्ड प्रमाणे 3 मुलांसाठी 600 रुपये त्याला हॉस्टेल अलाउन्स मिळतो. द एक्झम्पशन इन दिस केस शाल बी. या केस मध्ये एक्झम्पशन किती असणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते 400 आहे. बिकॉज जे मॅक्सिमम अलाउन्स आपल्याला अलाउड आहे तो आहे per child rupees 200 up to 2 children. So 200 गुणिले 2 childs and 2 childs. So rupees 400 per month त्याला exemption मिळेल B ला. Okay, the right answer is 400. So other answers will be wrong. Next, employee contribution to statutory provident fund shall be. स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडला जर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन करत असेल तर ते फुल्ली एक्झम्प्ट आहे की फुल्ली टॅक्सेबल आहे की एक्झम्प्ट अप टू 12% ऑफ द सॅलरी आहे की एक्झम्प्ट अप टू 10% ऑफ द सॅलरी. सर गव्हर्नमेंट, इट इज स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड, इट इज अ गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट, सो दॅट इज अ फुल्ली एक्झम्प्ट. That is a fully exempt, fully taxable होऊ शकत नाही. Okay, next question. Where the entire block of depreciable asset is transferred after 36 months, there will be. म्हणजे जो असेट आहे 36 महिने म्हणजे जवळ 3 वर्षानंतर एंटायर ब्लॉक ट्रान्सफर केला किंवा विकला गेला तर त्यातनं जे होईल त्याला आपण काय म्हणणार? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ऑब्विसली रॉंग, कारण तो ट्रान्सफर करा कमी रेटला पण होऊ शकतो किंवा जास्त रेटला पण होऊ शकतो. सो प्रॉफिट पण होऊ शकतो, लॉस पण होऊ शकतो.
सो फर्स्ट बोथ आन्सर्स आर रॉंग. आता शॉर्ट टर्म की लॉंग टर्म कॅपिटल गेन. सो हे 36 months हे कवर्ड अंडर द शॉर्ट टर्म capital gain or loss. So answer will be C, short term capital gain or loss. Okay. Next question number 4. Loss under the head of house property. म्हणजे हाऊस प्रॉपर्टी मधला जर लॉस असेल तो काय केला जातो? Can be carry forward for 8 years, cannot be carry forward, can be carry forward for only 4 years. None of this तर wrong answer आहे. cannot be carry forward होत नाही तर तो carry forward होतो, मात्र किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी का 8 वर्षासाठी? त्याचा करेक्ट आन्सर आहे तो कॅरी फॉरवर्ड होतो 8 वर्षासाठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इंडिया हॅज चूजन द डॉट मॉडेल ऑफ ड्युअल जीएसटी. कुठलं मॉडेल घेतलेलं आहे इंडियानं? ब्राझील, कॅनेडियन, सिंगापूर का मलेशिया? सो त्याचं राईट आन्सर आहे कॅनेडियन मॉडेल ऑफ ड्युअल जीएसटी. ओके. अदर आन्सर्स आर wrong. Next question number 6. Commuted pension received shall be fully exempt in case of. Commuted pension received shall be fully exempt in case of. कम्युटेड पेन्शन जर आपल्याला मिळाली तर ती फुल्ली एक्झाम्प्ट असेल कोणासाठी? गव्हर्नमेंट एम्प्लॉई, यस, गव्हर्नमेंट एम्प्लॉई और अँड एम्प्लॉय ऑफ लोकल अथॉरिटी ऑल्सो करेक्ट, त्यांनाही ही फुल्ली एक्झाम्प्ट आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉई और एनी एम्प्लॉय ऑफ लोकल अथॉरिटी और अँड एम्प्लॉय ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. सो दॅट इज ऑल्सो करेक्ट. ऑल एम्प्लॉईज नॉट एट ऑल. सो हे रॉंग आहे. सो यातलं मोस्ट इट मीन्स हे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये कव्हर आहेत. सो करेक्ट आन्सर विल बी सी. ओके. सो गव्हर्नमेंट एम्प्लॉई ऑफ द लोकल अथॉरिटी और एम्प्लॉय ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन ना कम्युटेड पेन्शन रिसिव्ड शाल बी फुल्ली एक्झम्प्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ए इज अन एम्प्लॉय ऑफ ट्रान्सपोर्ट कंपनी. तो ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम्प्लॉय आहे. ई is entitled to transport allowance of ₹10,000 per month. त्याला ट्रान्सफर अलाउन्स मिळतो म्हणजे 10,000 रुपये पर मंथ किंवा त्याचा अधिकार आहे तो मिळण्याचा. आणि ही स्पेंड्स ₹4,000 एव्हरी मंथ. ही स्पेंड्स ₹4,000 एव्हरी मंथ. द एक्झम्पशन शाल बी ॲज पर गव्हर्नमेंट ऍक्ट. हे एक्झम्पशन आहे, हे मॅक्सिमम लिमिट त्याला जे आहे ते आहे ₹7,000 पर मंथ. So right answer will be ₹7,000. So 10,000 त्याला मिळतात पण तो खर्च 4,000च करतो. पण तो एक्झम्पशन कितीचं घेईल तर 7,000 बिकॉज मॅक्सिमम लिमिट त्याचं आहे. विच एव्हर इज लेस असं नाही आहे. सो हे मॅक्सिमम जे आहे तो त्याचं एक्झम्पशन तो घेईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. If annual value of the house property let is negative, then the deduction allowed under section 24 shall be. कुठलं डिडक्शन? ऑल डिडक्शन. जर निगेटिव्ह असेल तर ऑल डिडक्शन मिळायचा प्रश्न येत नाही. नो डिडक्शन नाही कारण त्याला डिडक्शन तर मिळेल. सी डिडक्शन ऑन द अकाउंट ऑफ इंटरेस्ट ऑन मनी बॉरोड. हे याचा राईट आन्सर आहे. सो जे त्यानं लोन घेतलेलं आहे त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते त्याला ते डिडक्शन मिळू शकते किंवा मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर जो मी घेतलेला आहे तो मे 2019 अगेन त्याच याच्यातला मात्र दुसरा पेपर आहे. सो SI 25. ओके. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मे 2019 हा सेकंड पेपर आहे जो त्याच वेळेला झालेला आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 यातला पेमेंट फ्रॉम स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड अँड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड शाल बी. स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड कडून मिळालेलं पेमेंट किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड कडून मिळालेलं पेमेंट हे एम्प्लॉई किंवा ज्याला मिळेल त्याच्यासाठी टॅक्सेबल आहे, फुल्ली एक्झम्प्ट आहे किंवा टॅक्सेबल टू द एक्सटेंट ऑफ एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन अँड इंटरेस्ट देअर ऑन, टॅक्सेबल टू द एक्सटेंट ऑफ इंटरेस्ट देअर ऑन. सॉरी यातलं करेक्ट आन्सर आहे फुल्ली एक्झम्प्ट. हे जे काही पेमेंट मिळेल ते सगळं
एम्प्लॉईजना ऑल एम्प्लॉईजना फुल्ली एक्झम्प्ट आहे बिकॉज या इन्व्हेस्टमेंट करायला गव्हर्नमेंट आपल्याला रिक्वेस्ट करत असतं आणि त्याचे फायदे गव्हर्नमेंटला होत असतात. सो त्याच्यातलं पेमेंट किंवा त्यात भरती करत असताना त्याच्यावरचं सगळं जे काय असेल टॅक्स लायबिलिटी त्या सर्व फुल्ली एक्झम्प्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अनरिअलाइज्ड रेंट इज डिडक्टेड फ्रॉम. अनरिअलाइज्ड रेंट म्हणजे जे रेंट आहे ते मिळालेलंच नाही अजून अनरिअलाइज. हे हाऊस प्रॉपर्टी मधला क्वेश्चन आहे. डिडक्टेड फ्रॉम एनएव्ही, एनएव्ही नाही. इन्कम फ्रॉम हेड्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी, रॉंग. नन ऑफ द अबव रॉंग. करेक्ट आन्सर इज जेबी. क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपल्याला अनरिअलाइज्ड रेंट काढल्यानंतर जे मिळते त्याला आपण नेट अॅन्युअल व्हॅल्यू असं म्हणतो. नेक्स्ट, winning from lotteries, crossword puzzles, horse races, etc. are casual income and hence fully exempt. Exempt up to ₹5,000, fully taxable, none of the above. Right answer is fully taxable because हे आपल्याला शॉर्ट टर्म गेन विदाउट any म्हणजे काही कष्ट न घेता मिळालेला आहे. सो विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल, horse races is income which is fully taxable. Okay, next question. Short term capital loss of a particular assessment year can be set off in the same assessment year from. क्वेश्चन परत एकदा बघा. शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस ऑफ अ पर्टिक्युलर असेसमेंट इयर हा कॅन बी सेट ऑफ इन द सेम असेसमेंट इयर. त्याच वर्षी कशातून? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सच असायला पाहिजेत का? ओनली लॉंग टर्म कॅपिटल गेन्स असायलाच पाहिजेत का? तर याचं करेक्ट आन्सर आहे दोन्ही, शॉर्ट टर्म और लॉंग टर्म गेन्स. लॉंग टर्म और शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स मधून ते आपण सेट ऑफ करू शकतो. नन ऑफ द अबव हे रॉंग आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन ई. एम्प्लॉईज ओन कॉन्ट्रीब्युशन टू स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड शाल बी सब्जेक्ट टू. हे डिडक्शन कशा अंडर मिळतं? डिडक्शन अंडर सेक्शन 16 फ्रॉम ग्रॉस सॅलरी, सॉरी. डिडक्शन अंडर 80D, सॉरी, रॉंग आन्सर. डिडक्शन अंडर 80CCC, रॉंग आन्सर. त्याचं करेक्ट आन्सर आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80C. Okay, next question. If entertainment allowance in case of government employee is fully exempt? No. Fully taxable? No. So these are wrong answers. Exempt up to certain limit mentioned in the section 16(2) or no. So right answer is full. First included in a full in gross salary and thereafter deduction allowed from gross salary under section 16(2). Okay, and next last question, that is G. Section 87A provides for income tax rebate of rupees ... for assessment year 2018-19. 87A सेक्शन नुसार इन्कम टॅक्स रिबेट किती आहे? याचं करेक्ट आन्सर आहे मॅक्सिमम लिमिट जे आहे ते ₹2,500 आहे. आणि जर याच्यापेक्षा तुमची टॅक्स लायबिलिटीज जर लोअर असेल म्हणजे 2000 असेल, सो लोअर अमाउंट ऑफ टॅक्स लायबिलिटी 100% टॅक्स लायबिलिटी और ₹2,500. सो हे अदर जे आन्सर्स आहेत ते रॉंग आहेत. सो करेक्ट आन्सर इज ₹2,500. ओके, सो हे सॅम्पल काही MCQs होते इन्कम टॅक्स या विषयावरती. अजूनही मी तुम्हाला या विषयावरती MCQs देणारच आहे. तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, बिकॉज तुम्ही जर लाईक केलात, काही कमेंट्स केलात, तर त्याच माझ्यासाठी थोडी इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल भाग आहे. सो मी तुमच्यासाठी अशीच सेवा करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.